आला ठीक आहे. तुम्ही सगळे रेडी होऊन कुठे चाललात? अरे तुझीच वाट बघतोय आम्ही. आपण सगळ्यांनीच जायचं देवदर्शन करायला. लग्नानंतर दाम्पत्यानं देवदर्शन करायला पाहिजे सगळ्यांसोबत. आपण सगळे गेलो तर खूप जास्त टाइम वेस्ट होईल. आम्ही दोघं जाऊन येतो पटकन. मला ऑफिसची खूप कामं पेंडिंग आहेत. अरे इंद्रा, कामाबरोबर थोडा कुटुंबाला सुद्धा वेळ देत जा आणि परिवाराबरोबर वेळ घालवण्याने वेळ वायाला जात नाही तर वेळ छान जातो. अरे तुमच्यामुळं आज कितीतरी दिवसांनी आपण सगळेजण असे एकत्र बाहेर जाणार आहोत. पण काकी, दादूला देवदर्शनाला जाताना सुद्धा प्रायव्हसी हवी असेल ना. पण दादाश्री, तुम्ही देवदर्शनाला चाललाय, हनीमूनला नाही. अरे वा, काय चेहरा झालाय या मालतीचा. रंगच उडालाय ही राणी या घरात आल्यापासून. चिकू, तुला माहितीये का, दादाला आधी आपल्यासोबत फिरायला जायला आवडायचं. आता फक्त बायकोसोबत वेळ घालवायला आवडतो की काय? तिच्यासोबत वेळ घालवावा असं नाही वाटत मला, पण तिचा वेळ स्पॉइल करावा असं वाटतो. माय गॉड, आजू ब्रो, दादू बघ ना, गालातल्या गालात हसतोय. काय रे दादू, एका दिवसात राणीच्या प्रेमात पडलास की काय तू? नुसता प्रेमात पडला नसेल, अखंड बुडाला असेल. हिला अन्नाचा एक कण सुद्धा मिळणार नाही. माझ्यासाठी हे लग्न फक्त एक डील आहे. इथून पुढे मी तुला राणी सारखी बिलकुल जगू देणार नाहीये. मी तुला या घरात, चांगल्या माणसांच्या आयुष्यातच अवघड रस्ते आणि धोकादायी वळण येतात. देव तुझी परीक्षा बघतोय राणी, पण तू हारायचं नाही. किती बी संकट आली तरी त्यांना बत्तीशी दाखवायची. जर ही परीक्षा तू पास झालीस ना तर तुला मानलं राणी. आता काहीही झालं तरी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हरवू देऊ नको राणी. आबा, लग्नाच्या गडबडीत माझी खूप कामं पेंडिंग आहेत. आता मी घर घाण ठेवून रिस्क घेतोय म्हटल्यावर कामावर फोकस करायला पाहिजे ना. बरोबर आहे इंद्राचं, मलाही त्याचं म्हणणं पटतंय. तुम्ही जरा थांबाल का? मी बोलतोय. इंद्रा, परंपरेप्रमाणे लग्नानंतर नवदाम्पत्यानं देवदर्शन करणं गरजेचंच असतं. परंपरा मोडून चालणार नाही. आणि तर राहिला प्रश्न कामाचा, तर यापुढे तुला कामच करायचंय. फक्त आजचा एक दिवस. हे लोक काही केलं ऐकणार नाहीयेत इंद्रा. सो इट्स ओके. इतके दिवस जे नाटक केलंस ते आणखी एखाद दिवस करूच शकतोस तू. जाऊयात आपण एकत्र. आता कसं बोललास? हे ऐकून आम्हा सगळ्यांनाच बरं वाटलं. पण तुमच्या मॅडमचा मूड ऑफ होईल ना. बस बस, खूप झालं असणं की देणं. नाही जायचंच असेल सगळ्यांना सोबत तर आधी ती मुलगी काय करते ना ते बघा. जाऊन बघून या कोणीतरी. मी बघते. नाही, काही गरज नाही. आवडते ती. काय अजून आवडतेच ही? एवढा वेळ लागतो का आवरायला? ही काय स्वतःला महाराणी समजायला लागली की काय? म्हणजे आपण तिची इथे वाट बघत बसायची आणि ही मात्र महाराणीसारखी आवरणार आणि मग येणार मागून. काय चाललंय? मी वस्तीतनं उठून या महालात राहायला आली तर खरंच राणी समजायला लागले बहुतेक स्वतःला. आलती, काय बोलताय तुम्ही? बरोबर तेच बोलतीये. आणि तुम्ही ना सतत तिची बाजू घेऊ नका. बघताय ना
आपण केव्हाच आवरून बसलो इथे. हिचा अजून पत्ता नाहीये. एव्हा यायला हवं होतं की नाही तिने. आता मजा बघ. आयो आपण चिडून उपयोग काय आहे. पहिली रात्र होती ना त्यांची. मग उठायला उशीर झाला असेल त्यांना. अरे हो ना, करेक्ट आहे. असंही दादू राणी सोबत जायचं म्हणत होता ना देवदर्शनाला. इट मीन्स त्या दोघांचं छान बॉन्डिंग झालं असेल. अगं चिकू, राणी वहिनीने दादा सोबत बॉन्डिंग वाढवलं असेल ग. नाहीतर आपला दादा कुठे एवढे एफर्ट्स घेतो नाही का. कुणी काहीही विचार केला तरी माझा इंद्रा मला दिलेलं वचन मोडणार नाही. मला खात्री आहे. इंद्रा, इंद्रा सोड. आई, मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला हा तुझा निर्णय अजिबात मान्य नाहीये. कशी हिंमत झाली तिच्याशी लग्न करायची. मी त्या राणीपासून तुला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणून तिचं लग्न त्या दुसऱ्या मुलाशी लावत होते आणि तू तिलाच लग्न करून घरी घेऊन आलास. आई तू माझं ऐकून का घेत नाहीयेस. नाही ऐकायचंय मला तुझं काही. का ऐकू मी तुझं, सांग ना. अरे आजवर तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी तुला पाठिंबा देत आले. केवळ तुला तुझ्या मनासारख्या गोष्टी करता याव्या ना म्हणून मी सगळ्यांशी वैर पत्करलं. अगदी आबांशी सुद्धा भांडले. आणि तू काय केलंस. आई तुला वाटतंय तसं काहीही घडलेलं नाहीये अगं. काय खरंच इंद्रा, वाटतंय तसं काहीच घडलेलं नाहीये का. नाही मग तुला असं वाटत असेल ना तर बोलण्यातच काही अर्थ नाहीये. तुला ना जे वाटतंय ते कर तू. मी नाही स्वतःला त्रास करून घेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी तिला स्वतःची बायको मानलीस ना तरी मी तिला माझी सून मानणार नाही. तू माझ्या शब्दाचा मान ठेवला नाहीस, माझ्या मनाचा मान ठेवला नाहीस. तू खरं तर ना मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये. तू जा रे, इथून जा. आई इनफ. हे बघ, पुढचे 2 मिनिटं तू काही बोलणार नाहीयेस. बस खाली बस. आई हे बघ, आता जरी तुला असं वाटत असलं की मी तुझा शब्द मोडलाय, तुझ्या मनाविरुद्ध गेलोय, तरी मी जे काही केलंय त्यामुळे इथून पुढे तुझ्या मनासारखंच सगळं होणार आहे. तुला हवं तसंच सगळं होणार आहे. म्हणजे जसं तू तिला तुझी सून मानणार नाहीयेस तसं मी तिला कधीच माझी बायको काय. हो आई, जसा राणीचा तुला इश्यू आहे ना तसा मलाही आहेच. ती माझ्या प्रत्येक कामात प्रॉब्लेम्स क्रिएट करत होती आणि तू काय करायला निघालेलीस. तिला माझ्यापासून दूर करण्यासाठी तू तिचं लग्न करून तिचं आयुष्य अजून सुंदर करायला निघालेलीस. पण नाही, पण मी तो ऑप्शन निवडलाय ज्यात तिला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल. मी तिला याचसाठी लग्न करून घेऊन आलोय. तिला पावला पावलावर तिची लायकी दाखवून देत आहे. ती किती युजलेस आहे हे तिला मिनिटाला रिअलाइज झालं पाहिजे. ती तिच्या हुकमाची नाही, ती आपल्या हुकमावर जगणारी राणी होणार आहे. आई, हे लग्न म्हणजे काही पवित्र सोहळा वगैरे काही नाहीये. आई, रिव्हेंज आहे, रिव्हेंज, रिव्हेंज आहे, रिव्हेंज, रिव्हेंज आहे, रिव्हेंज. जो रिव्हेंज मी आयुष्यभर तिच्याकडून घेत राहणार आहे. ती लग्न करून जरी या घरात आली असली तरी मी तिला बायको म्हणून कधीच वागवणार नाहीये. आई, तिला तिचा मान कधीच मिळणार नाहीये. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. हे काय बोलतोस तू. हो माहिती आहे मला, तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. पण आई विचार कर, मी इतका का चेंज झालो असेल. आबांशी मी इतका हसत खेळत का वागत असेन. कारण मला कळून चुकलंय. भांडण करून वाद घालून मला जे मिळवायचंय ते मिळणारच नाही कधी. म्हणून मी हा प्लॅन निवडला. आई, मी जे काही केलंय ते सगळ्यांसाठी एक नाटक आहे. पण खरा ड्रामा तर इथून पुढे सुरू होणार आहे. एक मिनिट. तू जे काही बोलतोयस ना त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. इंद्रा, तू हे सगळं खरं बोलतोयस का. आई, हे सगळं खरं आहे. हे असंच होतं आणि असंच राहणार आहे. तू का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस. कारण तू त्या अवधसे बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलायस. स्वतः पुढे आलास तिच्याशी लग्न करण्यासाठी. मी हादरून गेले रे इंद्रा. माझा ना संताप होत होता
तू माझं काहीच ऐकून घेत नव्हतास तेव्हा. त्यामुळे माझा विश्वासच बसत नाहीये इंद्रा. तू माझी शपथ घे, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, तू जे काही बोलतोयस त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. ठीक आहे. मी तुझी शपथ घेऊन सांगतोय आई, मी जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे. मी जरी माझ्या नावाचं मंगळसूत्र त्या राणीच्या गळ्यात घातलं असलं तरी एका क्षणासाठी मी तिला माझी बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये. आम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको कधीच असू शकत नाहीये, आणि जरी असलो तरी एकमेकांचे शत्रूच असणार आहोत. कट्टर शत्रू, कट्टर शत्रू, कट्टर शत्रू. जे तुझा विचार आणि माझा विचार अगदी एकसारखाच आहे की. फक्त मी तिला एकदाच आयुष्यभराचा त्रास द्यायचा ठरवलं होतं आणि तू तिला आयुष्यभर थोडा थोडा त्रास द्यायचा ठरवलंयस. करेक्ट. ठीक आहे, आता तू तिला स्वतःची बायको म्हणून कधीच वागवणार नाहीस आणि मीही तिला माझी सून म्हणून कधीच वागवणार नाही. अजुब्रो, किती दिवसानंतर दादूचा चेहरा बघ ना, एकदम छान फ्रेश दिसतोय. हो ना, बघ बघ, लाजला बघ, लाजला. अरे त्याला दादू म्हणता ना तुम्ही, किती चिडवतेस त्याला. नका चढू त्याला. आबा, राणी आली. आबा बघताय ना, राणी पण किती घाईघाईने आली. अगं चिकू, नवीन नवीन लग्न झालंय म्हटल्यावर घाई होतच असेल ना. आता इंद्राला फक्त राणीची सवय नको व्हायला. नाही म्हणजे मला वेळ वाया गेलेला आवडत नाही असं म्हणणारा इंद्रा मला फक्त राणीसोबतच वेळ घालवायला आवडतो असं म्हणेल. मुळात वेळ घालवायला आवडणं त्यासाठी माणूसही तसाच असायला हवा ना. हिच्यावर न कसले संस्कार, ना कुठली शिस्त. या वस्तीतल्या लोकांचं म्हणजे कसं, कुठेही राहा, किती वेळ झोपा, कधी उठा. जसं वस्तीत वागते तसंच इथेही वागते. ज्या मुलीला नवऱ्याच्या आधी उठून आपण आपलं आवरून तयार राहावं हे कळत नाही, तिच्यासोबत कोणाला आवडणार आहे वेळ घालवायला. बरोबर बोलताय ताई. उशीर झाला तर निदान खाली येऊन सॉरी तरी म्हणावं ना. नाही, खरंच सगळ्यांना सॉरी. मी लवकर आवरूनच येणार होते, पण ते सरांनी मला. झालं, लगेच माझ्या इंद्राला दोष दिला हिने. त्याला कधीच उशीर होत नाही. आजही तो वेळेत आवरून खाली आलाय. माझ्या मुलाला मी आज ओळखत नाहीये. मालती, मला वाटतं नको विषय वाढवायला. अगं नवीन आहे ना ती, अजून होईल तिला सवय हळूहळू. म्हणजे आता हिला सवय होईपर्यंत आपण अशीच रोज वाट बघत बसायचं का हिची? मुळात ना आता हिची वकिली करणं जरा बंद करा, नाही तर एक दिवस सगळ्यांच्याच अंगाशी येईल. पण हिच्यासारख्या पोरीनं कोणाच्याच नसतात. मला कळतच नाही, उशीर होऊन सुद्धा नजर वर करून बोलायची हिंमत कशी होते या मुलीची. अगदी बस झालं. एक संधी सोडू नका राणीला घालून म्हणून बोलायची. प्रत्येक वेळेला तिरकं बोलून घरातलं वातावरण बिघडवायचं, एवढंच माहितीये तुम्हाला. हे बघा, बस शब्दानं शब्द वाढतोय. हिला 3च दिवस झालेत घरात येऊन. तिच्याकरता हे घर नवीन आहे. उशीर होऊ शकतो ना, का काही समजून घ्यायचंच नाही असंच ठरवलंय तुम्ही? अहो त्यामुळे घरात कुरबुरी वाढतायत. कधी कळणार आहे तुम्हाला तेवढच नाही. आबा शांत व्हा, चिडू नका. ऍक्च्युली ते बरोबर बोलतात. नवीन जागा आहे, सो तिला ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागेलच ना.
पण ती ऍडजस्ट करेल ना? हो ना राणी? करशील ना? हो. बरं चला, उशीर झालाय, निघायला हवं आपल्याला. गुरुजी वाट पाहत आहे, निघूया आपण. चला. पण काय पण म्हणा, पण आपल्या राणीनं नशीबच काढलं. नाहीतर माडकांच्या घराची सून व्हायचं म्हणजे आपल्यासारख्यांचा घास आहे का? नाहीतर काय, त्या मोठ्या माणसांकडे नजर वर करून बघायची भी हिंमत नाही आपली. आणि आपली राणी त्याच घरची सून झाली की. खरं बोलताय बायकानं तुम्ही. माझ्या राणीच्या आयुष्याचं सोनं झालंय बघा. त्या घरातली माणसं चांगली आहेत बघ सगळी, आणि आपल्या राणीची लई काळजी घेतात. आता आबाच एवढं चांगलं आहेत म्हटल्यावर घरातली माणसं का चांगली नसतील? आबांचं संस्कार आहेत इंद्रा सराटवर, म्हणून पोरीचं लग्न मोडतंय बघून स्वतः उभं राहिलं लग्नाला. ही तोच माणूस करू शकतो ज्याच्या मनात दुसऱ्याशी दया माया असते. खरंय का नाही ग? हो खरंय. आणि होय हो सुरेखाताई, पूजेला गेल्यावर पाहुणचार केला असेल ना त्यांनी तुमचा? काय सांगू तुम्हाला, आबासाहेब स्वतः गाडी घेऊन मुराळी म्हणून आम्हाला घ्यायला आलत इथं. होय का? मग मग आता तुम्हाला बी बायसाहेब म्हणायला लागतंय वाटतं आम्हाला. बस ग शोभे, तुझं तर काही बी असतं बघ. अगं आपण किती बी केलं, काय बी केलं तर त्यांची सरी येणार आहे बे आपल्याला. पण खरंच माझ्या राणीचं आयुष्य लय सुखी झाले, त्यांनी लय भारी वाटतंय बघा मला. अगो आम्ही गेलतो पण हे पूजेला, मला सांगते माझ्या राणीची स्वतःची वेगळी खोली आहे आणि एकटीला वेगळं कपाट बी आहे. ते तर सोडा, अगं आपल्या या वस्तीतल्या 7-8 घरं बसत्याल, एवढं मोठं घर आहे त्यांचं. खरंच लय पुण्यवान आहे पोरगी. नुसती पुण्यवानच नाही तर आपली राणी लय म्हणजे लय गुणाची. खरंच म्हणतेस बघ शोभे, माझी राणी खरंच लय गुणाची आहे ग. अगं इथं वस्तीत होती तर सगळ्या लोकांची सगळी कामं करायची, आणि आता तिथं तिच्या घरातल्या सगळ्या लोकांची कामं करत असत. मला खात्री आहे माझी राणी घरातल्या सगळ्यांची मनं जिंकून घेईल, आणि मग तिच्या बिगार पान बी हलणार नाही, एवढी वड लावल माझी राणी स्वतःला सगळ्यांची. असं जर झालं ना तर आपली राणी हुकुमाचीच राणी होईल बघा तिथली. तुझ्या तोंडात साखर पडो प्रिय. माझ्या राणीच्या संसाराला कोणाची नजर लागू देऊ नको देवा. तिचा संसार असाच सुखानं चालू दे. एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे माझ्या राणीच्या संसाराला नजर लागल. एक मिनिट प्लीज. एक मिनिट, काय चाललंय? हा कोण मुलगा आहे? आपल्या असं अचानक फोटो का काढतोय? अगं मम्मा, मीच सांगितलं ना म्हणून काढतोय तो, आणि त्याला इकडे मीच बोलवलंय. आत्ताच दादूचं आणि राणीचं लग्न झालंय ना, तर नवीन कपलचे फोटो नको का काढायला? काही गरज नाहीये याची. चिकूला जायला सांग. अगं पण मम्मा का? कारण मी सांगते म्हणून. कारण नसताना का नाही म्हणताय? फालतू गोष्टीत वेळ वाया घालवू नका. इंद्राला इथनं लवकर जाऊ द्या, त्याला त्याच्या कामाची सुरुवात करू द्या. आजचा एक दिवस तो उशिरा गेला, काही बिघडत नाही. कुणा मोठ्या आनंदानं उत्साहानं बोलवलं ना फोटोग्राफरला, असू द्या. काढ रे तू फोटो. चला या सगळे इकडं या. कॅमेरात बघा, स्माइल करा. ओके चला आता आपण कपलचे फोटो घेऊयात. हो हो, त्यांचेच इम्पॉर्टंट आहेत. दादा वहिनी उभा राहा. थोडं जवळ या अजून. सर तुम्ही थोडं जवळ या. बस. हो दादा, काय झालं? फोटोज नीट येत नाही आहेत का? अगं अश्विनी, हाईट कमी आहे दोघांची, बॅलन्स होत नाही फ्रेम. कशी बॅलन्स होईल फ्रेम? जोडा शोभून दिसेल असा असायला हवा ना. मिसमॅच तर होणारच नाही, म्हणजे कशातच बरोबरी नाहीये.
उंचीत तर अजिबातच नाही. उंची कर्तृत्वाची बघायची असते आणि या दोघांच्या बाबतीत म्हणाल तर एकमेकांना योग्य आहेत, परफेक्ट आहेत. मॅडम तुम्ही राईट साईडला उभे राहता का? नाही नाही नाही, राईटलाच थांबा. अहो दादा काय झालं? अश्विनी हे फोटो मॅच नाही होणार ग, हाईट मुळे जरा मिसमॅच वाटते. बरोबर आहे तुझं, कारण ही जोडीच मिसमॅच आहे. ही मुलगी माझ्या इंद्राची जोडीदार असूच शकत नाही. हो झालं पुन्हा. मला बोलून काय फायदा आहे? बघा ना आता लोकांनाही हे पटायला लागलंय. तुम्हाला कधी पटणारे देवास ठाऊक. मला ती बास करा आणि जरा भान ठेवा आपण कुठे आहोत, काय बोलतो आहोत. मी इतकं आई तू शांत हो ना, चिडचिड काय करतेस? आता माझी हाईट जास्त आहे, राणीची फार कमी आहे, त्यात तिची बिचारीची काय चूक? मी एक सुचवू का? राणी तू एक काम कर, या कट्ट्यावर उभी राहा. या कट्ट्यावर उभी राहा. ये ये दादा बघा फ्रेम मॅच होते का? परफेक्ट, आता एकदम ओके. या फोटो थोडं जवळ या. आता सर तुम्ही मागे जावा. ओके. खांद्यावर ठेवा. इकडे बघा.